इन्शुरन्स रेग्युलेटर IRDAने इन्शुरन्स पॉलिसीच्या सरेंडर व्हॅल्यूच्या नियमांमध्ये महत्त्वाचे बदल केलेत। ज्यावेळेला गुंतवणूकदार लाईफ इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करतो त्यावेळेला त्याला पॉलिसी टर्म निवडावी लागते। मात्र काही कारणास्तव त्याला पॉलिसी बंद करून त्यातून पैसे काढावे लागले तर त्याला सरेंडर असं म्हणतात आणि सरेंडर करताना जी रक्कम पॉलिसी होल्डरला मिळते त्याला सरेंडर व्हॅल्यू म्हणतात। ग्राहकांनी शक्यतो पॉलिसी सरेंडर करू नये अशी इन्शुरन्स कंपन्यांची इच्छा असते। इन्शुरन्स कंपन्यांचा पहिल्या 1 वर्षात कमिशन आणि इतर गोष्टींवर बऱ्यापैकी खर्च होतो। त्यामुळे आतापर्यंत पॉलिसी पहिल्या 3 वर्षात सरेंडर केली तर काहीच रक्कम मिळत नव्हती। तसेच पॉलिसीची 50% टर्म संपायच्या आधी पॉलिसी सरेंडर केली तर जेवढे पैसे भरले आहेत त्याहीपेक्षा कमी किंवा साधारण तेवढीच रक्कम पॉलिसी होल्डरला दिली जायची। यामुळे पॉलिसी होल्डरला तेवढ्या वर्षाचं व्याज मिळत नव्हतं। म्हणूनच पॉलिसी होल्डरच्या हितासाठी IRDAने सरेंडर व्हॅल्यूच्या नियमांमध्ये बदल केलेत। हे काय नियम आहेत ते आता सविस्तर जाणून घेऊया। पॉलिसी होल्डरला होणारं नुकसान लक्षात घेता IRDAने ट्रॅडिशनल पॉलिसीच्या सरेंडर व्हॅल्यूमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतलाय। यामुळे सरेंडर व्हॅल्यू वाढवणं आता सर्व लाईफ इन्शुरन्स कंपन्यांना बंधनकारक असेल। आतापर्यंत लाईफ इन्शुरन्स कंपनीची ट्रॅडिशनल पॉलिसी खरेदी केली आणि पहिल्या 3 वर्षात ती सरेंडर केली तर पॉलिसी होल्डरला काहीच रक्कम मिळत नव्हती। 3 ते 7 वर्षात पॉलिसी सरेंडर केली तर भरलेल्या प्रीमियमची साधारण 30 ते 50% रक्कम पॉलिसी होल्डरला दिली जायची। बेसिक सम ॲश्योर्ड, बोनस आणि सरेंडर व्हॅल्यू फॅक्टरच्या मदतीने ही सरेंडर व्हॅल्यू काढली जायची। मात्र ग्राहकाला भरलेल्या रकमेपेक्षा कमी रक्कम मिळावी या हिशोबानेच हे कॅल्क्युलेशन ठरवलं होतं। मात्र आता यामध्ये बदल करण्यात आले आहेत। सरेंडर व्हॅल्यूच्या नवीन नियमांमुळे पॉलिसी होल्डरचं नुकसान कमी होईल। पॉलिसी काढल्यानंतर दुसऱ्या वर्षी ती सरेंडर केली तर पॉलिसी होल्डरला एकूण प्रीमियमच्या 30% रक्कम सरेंडर व्हॅल्यू म्हणून मिळेल। मात्र यासाठी कमीत कमी 2 वर्षाचे प्रीमियम भरणं आवश्यक आहे। 3 वर्षाचे प्रीमियम भरल्यावर पॉलिसी सरेंडर केली तर भरलेल्या एकूण प्रीमियमपैकी 35% रक्कम सरेंडर व्हॅल्यू म्हणून दिली जाईल। 4 ते 7 वर्ष प्रीमियम भरले तर भरलेल्या एकूण प्रीमियमपैकी आता 50% रक्कम सरेंडर व्हॅल्यू म्हणून मिळेल। मॅच्युरिटीच्या 2 वर्ष आधी पॉलिसी सरेंडर केली तर एकूण प्रीमियमच्या 90% रक्कम सरेंडर व्हॅल्यू म्हणून मिळेल। जर ग्राहकाने सिंगल प्रीमियम पॉलिसी खरेदी केली असेल तर 2 वर्षानंतर त्याला प्रीमियमच्या 75% रक्कम सरेंडर व्हॅल्यू म्हणून दिली जाईल। IRDAने घेतलेल्या निर्णयाचा करोडो पॉलिसी होल्डर्सला फायदा होईल। यामुळे पॉलिसी होल्डरचं नुकसान कमी होईल। मात्र अजूनही त्यांना भरलेल्या रकमेपेक्षा कमीच रक्कम मिळेल। त्यामुळे शक्यतो पॉलिसी सरेंडर करू नये असा सल्ला सेबी रजिस्टर्ड गुंतवणूक सल्लागार जितेंद्र सोळंकी यांनी दिलाय। पॉलिसी काढल्यावर काही ठराविक वर्षानंतर सरेंडर व्हॅल्यू फॅक्टर काढायचा IRDAचा विचार होता। मात्र इन्शुरन्स कंपन्यांचा दबाव असल्यामुळे हा प्रस्ताव सध्या तरी मान्य झाला नाहीये। असं असलं तरी पॉलिसी होल्डरचं नुकसान कमी झालंय। येणाऱ्या काळात यामध्ये आणखी बदल होतील अशी अपेक्षा आहे।